नमस्कार, आवाज़ जनता की में आप सभी का स्वागत है। भगवान कुंवारा भीमसेन इनका जन्म उत्सव 10 अप्रैल से 21 अप्रैल तक मनाया जाता है। कुंवारा भीमसेन नागपुर जिले के पारशिवनी तहसील में स्थित है। मान्यता के अनुसार कुंवारा भीमसेन 10,000 साल पुराने भगवान हैं। यहाँ महाराष्ट्र, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, झारखंड से भक्त दर्शन के लिए आते हैं। रामटेक के खासदार बर्वे साहेब, लोकनेता सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मूलक, माजी जिला परिषद अध्यक्ष, पंचायत समिति के सभी सदस्य और बिरसा ब्रिगेड के संस्थापक सतीश दादा पेंदाम ने श्रद्धालु को संबोधित किया। समिति के सभी सदस्य ने पूरी जिम्मेदारी के साथ श्रद्धालु की सेवा की। लोकनेता सुनील बाबू केदार ने कहा कि भगवान कुंवारा भीमसेन तीर्थ क्षेत्र श्रेणी में लाने का आश्वासन दिया। धन्यवाद। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। ही सुरुवात कार्यक्रमाची प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता। या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आपल्या जगाचा स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा, म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांनी करावे दीप प्रज्वलन। एक जोत ज्ञानाची, एक जोत स्नेहाची, एक जोत प्रेमाची, एक जोत मानवतेची, एक जोत बुद्धीची, एक जोत भावनेची, एक जोत एकात्मतेची। सारखं व्हावं, व्हायचंच असेल तर माणसाने त्याने सोन्यासारखं व्हावं असे साही विधानसभेवर स्वतःचं नेतृत्व कर्तृत्व योग्य रीतीने पार पाडणारे आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री सुनील बाबू केदार साहेब यांचे स्वागत।
माननीय श्री शांतारामजी मडावी ट्रस्टचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य सौ शांताताई कुमरे यांचे स्वागत अजय राऊत करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंगलाताई निंबोणे माजी सभापती पंचायत समिती पारशिवनी यांचे स्वागत सचिन मसराम करतील अशी मी त्यांना विनंती करते. ये जितने हमारे नेतागण और जनप्रतिनिधि बैठे हैं, मैं इन लोगों का बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि ये एक बहुत बड़ी जगह पे आए हैं. मडावी मामा ने, जो हमारे मामा जी है शांताराम मडावी, और यहाँ के कमेटी के लोग गजानन आत्राम दादा और उनके सहकारी, आप लोग हमेशा एक बात को छोड़ देते हैं. ये जिला स्तर का पर्यटन स्थल नहीं है, ये तीर्थ स्थल कोई नागपुर जिले का नहीं है. यहाँ नागपुर नहीं, इंडिया से लोग आते हैं. और ये बात को हमेशा दबाया गया. यहाँ पर बाजू में रामटेक है, उसका डेवलपमेंट देखो. अभी कोराडी माता का मंदिर है, उसका डेवलपमेंट देखो. और ये जो स्थल है जहाँ पर आप लोग बैठे हैं, ये ऐसी वैसी जगह नहीं है. ये 10,000 साल पुरानी जगह है. यहाँ पहला मानव मिला था. ये एंथ्रोपोलॉजी की रिपोर्ट बोलती है, मैं नहीं बोल रहा हूँ. ये बहुत महत्वपूर्ण जगह है. इस जगह का महत्व आदिवासियों के लिए नहीं तो पूरे देश के लोगों के लिए, जो आदिवासियों के वंशज है, ओबीसी हो, एससी हो, मराठा हो, कुणबी हो, माइनॉरिटी का आदमी हो, उन तमाम लोगों के लिए बहुत पवित्र स्थान है ये. और इस स्तर पर केवल जिला स्तर का फंडिंग नहीं होना चाहिए, इस पर केंद्र का भी फंडिंग आना चाहिए. सरकार ने फंड देना चाहिए. और अभी तकलीफ इस बात की है कि जब लिस्ट बनाई गई, केंद्र सरकार ने लिस्ट बनाई, हमारे स्टेट के भी वहां पर नेता थे. जब लिस्ट बनाई तो वो लिस्ट में कुंवारा भीषण का नाम नहीं है. कुंवारा भीषण को कोई स्थान ही नहीं दिया इन्होंने. कचारगढ़ को कोई स्थान नहीं दिया, यानी आदिवासियों का कोई स्थान नहीं है. ये बेसिक लड़ाई लड़नी चाहिए हमने. और ये जो कमेटी के लोग हैं, ये बहुत बड़ा काम कर रहे हैं. बहुत इंपॉर्टेंट चीज है ये साथियों. आपको सरकार से मांगना नहीं है, सरकार से छीनना है और अपने समाज से मांगना है. क्योंकि हम सरकार में हर आदमी, हमारे समाज के बहुत सारे लोग बीजेपी में भी है, कांग्रेस में भी है. घर में बैठकर सिर्फ साहब आप आ गए, उनको स्वागत करो, ये वाला कार्यक्रम बंद करो. अपने हक का मांगो. छोटी छोटी जगह पर आसाराम बाबू का डेवलपमेंट हो सकता है. वो कौन सा है, वो रामदेव बाबा का, उसका डेवलपमेंट हो सकता है. उसके लिए गवर्नमेंट नागपुर में जमीन देती है और आदिवासियों की जमीन है. यहाँ पर हमको 10 एकड़ जमीन मांगना पड़ता है. ये हमारी दयनीयता है, ये हमारी सामाजिक कमजोरी है. इस बात को आपको समझना पड़ेगा और इस षड्यंत्र को भी समझना पड़ेगा कि कुंवारा भीषण को इतना ज्यादा ये लोगों ने अलग निकाल के क्यों रखा, अछूत क्यों किया है इसे. ये करने वाले कौन है? ये बात जब तक आप लोग नहीं समझेंगे, आप इसकी लड़ाई नहीं लड़ सकते. कुंवारा भीषण के लिए आपको मांगने की जरूरत नहीं है, लड़ने की जरूरत है. इसके पहले यहां पर फिल्म सिटी बनाने की बात कर रहे थे आप तो थे ना साहब, मैं खुद पिटिशनर हूं इसका. फिल्म सिटी बनाने की बात चल रही थी. अरे भैया बाकी जगह है ना, वहां जाओ फिल्म सिटी बनाओ. हमारे कुंवारा भीषण के साथ फिल्म सिटी. अरे कुंवारा भीषण का दिमाग खराब हो गया है तो इनकी दूसरी सिटी बन जाएगी. वेरी गुड, वेरी गुड. ये ऐसी वैसी जगह नहीं है, इसकी पवित्रता को समझो.
यहाँ पे ओबीसी भी सबसे ज्यादा है, मराठा ज्यादा है, दलित ज्यादा है, आदिवासी जितने हैं आधे आदिवासी और आधे गैर आदिवासी भी है। केवल ये आदिवासियों का स्थान नहीं है, इसका महत्व तो बहुत बड़ा है। और ऐसे जगह को नजरअंदाज करना ये उस मूल निवासी संस्कृति का, सिंधु संस्कृति का, इस देश की पहली संस्कृति का अपमान है। आप लोगों से मेरी विनंती है, यहां पर केदार साहब बैठे हैं, केदार साहब सत्ता में नहीं है लेकिन मेरे को यकीन है लड़ने वाला नेता है। तो भाई लड़ने वाले नेता के साथ में खासदार है, हमारे बाकी नेतागण है। आप लोगों से मेरी विनंती है कि इसके लिए लड़ो। आप क्या दे सकते हो मुझे मालूम है, मुलक साहब है, आप क्या दे सकते हो मुझे मालूम है। आपको लड़ो इसके लिए कि अलग लड़ाई लड़नी पड़ेगी साहब। छोटी सी बात है, यहाँ पर फॉरेस्ट वाले आते हैं, ए इधर नहीं जाना, उधर नहीं जाना। अबे जंगल की जमीन किसकी है? जंगल किसका है? जल जीवन किसका है? जल जमीन जंगल किसके है? अभी सुप्रीम कोर्ट में पिटीशन डाले इसके बारे में, फॉरेस्ट एक्ट के बारे में। मैं स्टे लाया हूं, मैं खुद पिटिशनर हूं। मेरे को लोगों ने धमकाया कि सतीश पेन्ना मार देंगे तेरे को, अरे मत जा इनके खिलाफ। लेकिन हम लोगों ने डाले स्टे बजाए। ये चाहते तो पूरे कम से कम 3 करोड़ आदिवासियों को जंगलों से बाहर निकाल देते। अरे हम आदिवासी लोग हैं, हमारा देव जंगल में नहीं रहेगा तो क्या शहर में रहेगा क्या? तो ये बेसिक चीजों को लेकर आप लोगों को चर्चा करनी चाहिए। कमेटी के लोग जो आज यहाँ पर शंकर दादा मरुस्कोले नहीं है, मैं उनको श्रद्धांजलि भी अर्पित करना चाहता हूं कि वो व्यक्ति यहाँ पर थे, बहुत दिनों तक के इस जगह की उन्होंने देखभाल की है। मेरा आप सब लोगों से विनती है, कमेटी वालों से ही नहीं, यहाँ बैठे हुए सभी लोगों से, कि अभी समाज का हर आदमी अपने आप को जवाबदार समझे। कुंवारा भीषण को जिंदा रखना है या नहीं रखना है, इस जगह को सुरक्षित रखना है या नहीं रखना है, ये समाज की भी जवाबदारी है। ये केवल नेताओं के भरोसे हम लोग नहीं कर सकते, कोई पार्टी के भरोसे नहीं चल सकता। ये समाज की संपत्ति है। ओबीसी से मांगो, वो भी तो आया है, दलित से मांगो, वो भी तो आया है, मराठा से मांगो, वो भी तो आया है, वो भी तो मानता है इसको। हर कौम का आदमी मानता है। मैंने मुस्लिम भाइयों को भी यहां पर देखा हो। तो कुंवारा भीषण देश का एक अलग टाइप का भगवान है, ये देश का पहला भगवान है, इसके बाद सब। तो आप लोग इसके महत्व को समझो, और इसके महत्व को समझने के साथ साथ साथियों, इसको एक आंदोलन के रूप में आप लोग लो। अगर हम कुंवारा भीषण को आंदोलन नहीं समझेंगे तो बचा नहीं पाओगे आप, बस इतने में रहोगे। अभी तक के ब दर्जे का दर्जा है। मलावी मामा सही बोल रहा हूं कि नहीं? पर्यटन का दर्जा ब दर्जे का है। जबकि जितनी पब्लिक यहां आती है, नागपुर सिटी में दीक्षा भूमि के बाद सबसे ज्यादा पब्लिक कुंवारा भीषण में आती है, फिर भी इसको ब दर्जे का स्थान दिया गया है। ये भी एक, यानी आपको अलग निकाला गया है। आपका स्टेटस, आपके भगवान का स्टेटस, आपके नेता का स्टेटस, आपके समाज का स्टेटस, ये खत्म करते हुए जा रहे हैं। मैं केदार भाऊ का बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि एक आदिवासी को बनाया है उन्होंने अध्यक्ष, कोकोडे ताई को। ऐसे बहुत सारे कम लोग हैं जो आदिवासी समाज के लोगों को बढ़ने देते हैं। आज के दिन भाइयों, मैं पूरे बिरसा ब्रिगेड की तरफ से, इस बार हम लोगों ने सोचे थे कि ये जो कमेटी है इनका पूरा साथ देंगे, लेकिन अगले बार हम लोगों ने इसको प्लानिंग किया, अभी से ही प्लानिंग किया है कि पूरे देश में इसकी मेंबरशिप बनाएंगे कुंवारा भीषण के नाम से। यहीं से आदिवासियों का आंदोलन पूरे देश भर में चलेगा। हम लोग ऐसी व्यवस्था चाहते हैं, ये ट्रेनिंग सेंटर बने, यहाँ पर कुछ और व्यवस्था हो। खासदार साहब से मेरी विनती है, साहब कंजूसी मत करना। जिनके पास है उनको सब देते हैं, जिनके पास कुछ नहीं है उनको देने की बात करो। ये समाज सबसे ईमानदार समाज है, और ये जो देता है उसको कभी छोड़ता नहीं है। तो आप लोग कंजूसी मत करो। आपसे जितना जमता है, खास करके केदार साहब को बोल रहा हूं मैं, जितना आप आड़ा तिरछा उल्टा सीधा कर सकते हैं वो करने की कोशिश करें। मैं यही आप पूरी कमेटी वालों से और बाकी लोगों से, ताई 2 मिनट दिए थे आपने, मैं 1 मिनट ज्यादा बोला। धन्यवाद। जय आदिवासी। उपेक्षित आहे तो सांगितलेलाच आहे। खरं तर आपला समाजच उपेक्षित ठेवलेला आहे। जिथे जिथे आपलं वास्तव्य आहे ते वास्तव्य हिरावून घेण्याचं केंद्र शासन असो की राज्य शासन असो, हे दोघांनी सुरूच ठेवलेलं आहे। त्यामधून हसदेव जंगल सुद्धा सुटलेलं नाही। आणि नुकतंच तेलंगणामधलं ते जिथे
एक इंटरनॅशनल पार्क तयार करण्यासाठी जे आयोजित केलं होतं ते जंगल रातोरात 400 एकर जंगल उद्ध्वस्त केलं. असं प्रत्येक ठिकाणचं हेच नाही तर प्रत्येक ठिकाणाहून आदिवासी बांधवांना उपेक्षित ठेवणं, ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे ते वास्तव्य नष्ट करणं. कारण की आदिवासी बांधव ह्या मुळात जंगलात राहणारा, ज्यांनी जल जंगल जमीन हा वाचवणं त्यांचा नारा आहे, हेच त्यांच्यापासून हिरावून घेतलं तर त्यांचं अस्तित्वच नष्ट होईल. या पद्धतीने सुरू आहे. तरीही आपण जरी विखुरलेला आहोत, हाताची बोटे जरी दूर केली आणि ती जवळ केली तर मूठ बनल्यानंतर मुठीप्रमाणे आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या वेळेला आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडायचा आहे. मी लोकसभेच्या हे पर्यटन क्षेत्र म्हणून दूषित आहे. सर्वात पहिले माझी विनंती आहे खासदार साहेबाला, याला तीर्थक्षेत्र म्हणून करून घ्यावं लागेल. कारण की हे तीर्थक्षेत्र आहे, भगवंत आहे, आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि दैवत असल्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून यायला पाहिजे. आणि ब वर्गाची सुनील भाऊ आपल्याला अभ्यास आहे की राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल आणि राज्य शासनाकडे पुढच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आपण खासदार साहेब प्रस्ताव पाठवला तर मग राज्य शासन त्याला ब वर्ग आणि ब वर्गानंतर मग अ वर्गाचा दर्जा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्याला एक आर्थिक वर्ष आपल्याला लागत असतं. आणि म्हणून हे करत असताना मला विश्वास आहे की आपले सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील बाबू केदार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंडळी काम करतो. आणि ती काम करत असताना बबलू भाऊ तुमच्यासारखं एक सुजल आणि अत्यंत कर्तव्यदक्ष नेतृत्व आम्हाला लोकसभेमध्ये प्राप्त झालेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण दिल्लीला जात असता अनेकदा लोकसभेमध्ये आपल्या भागातील तळमळीने सर्व विषय मांडत असता. एक बैठक जर आपण या संदर्भातली कुवारा भिवसेन हे काही आपल्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही आहे बबलूभाऊ सुनील भाऊंना तर संबंध ह्या गोष्टीची जाणीव आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा आणि इतर भागातूनही मोठ्या स्वरूपामध्ये भाविक मंडळी इथे येत असतात आणि इथे आल्यानंतर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आत्ताच सतीशदादांनी सांगितलं. किती कटलं सतीशदादा? हवे असते ते आश्वासन, योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे ते मार्गदर्शन आणि म्हणूनच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे लाडके माननीय खासदार रामटेक लोक आणि काय होणार आहे आणि केव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या लाईनपासून तर रोडपासून हे सर्व गोष्टी आपल्याला शांतताने सांगितलेलं आहे. कारण की ज्यावेळेस पहिल्यांदा सुनील बाबू इथून आमदार म्हणून गेले त्यावेळेसची परिस्थिती ह्या भागातली कशी होती आणि त्यावेळेस त्यांनी कोणते कोणते कामं केलेले आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे इथं. आणि त्यावेळेस निधी म्हटलं तर 5 लाख 10 लाख रुपये खूप मोठा निधी असायचा. आणि त्या परिस्थितीमध्ये एक छोटे छोटे गावामध्ये लाईट, वीज बिल, पाणी, रस्ते पोहोचण्याचे काम साहेबांनी त्यावेळेस केला. पण आमचे नशीब खराब बाबूजी पारशिवनी तालुक्याचे त्या ते फार्मेशन झाला आणि आपण तिकडे गेलं नाही तर आज हा अदासा जसा झालेला आहे आपल्या इथले जसे वाकी दरबार झालेला आहे कुवारा भिवसेन ही आपला मागं राहिलेला नसता. कारण की एका पदाधिकाऱ्याला 25 वर्ष याला मिळतात. त्या 25 वर्षामध्ये जर त्याला प्लॅन करून तयार करून त्यांनी आराखडा तयार करून त्यांनी कोणत्याही देवस्थान असो किंवा कोणत्याही वस्तूला डेव्हलपमेंट करता येत नाही तर आणखी किती वर्ष लागेल हा प्रश्न सतत माझ्या मनात असतो. कारण मी निवडणुकीचे भाषण किंवा माझा आभार सभा झाली आमच्या कणांना त्यावेळेस राज्याचे पहिले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सांगितले की हा रामटेक विधानसभामध्ये 2000 कोटी रुपये मिळालेले आहे महाराष्ट्र शासनाकडून. 2000 कोटी मिळाले तर कणांच्या शमशान घाट नाही बनला, कुवारा भिवसेनचा डेव्हलपमेंट झाला नाही, राम मंदिर बी अर्धवटच आहे. तर 2000 कोटी गेले कुठं? आणि बाबूजी मला वाटतं याची खरंच आपण मी पत्र देतोच. मला पण जिज्ञासा आहे का 2000 कोटी जर रामटेक विधानसभेत आले तर पैसे गेले कुठं? नाही तर ते त्यांनी माफी मागावं सार्वजनिक की 2000 कोटी बोलून आम्ही चुकीचे केलं. कारण की 2000 कोटीमध्ये मला वाटत नाही की कुवारा भिवसेनचा विकास थांबला असता. तर 2000 कोटी रुपये काही मोठी छोटी अमाऊंट होत नाही.
आपण ज्या पद्धतीने आणि ज्या विश्वासाने मला निवडून दिलेलं आहे, नक्कीच वरठी अजय राऊत. मला अभिवादन. व्यवस्थित आहे, सगळ्या गाड्या व्यवस्थित लागलेल्या आहे, सगळेजण गुन्हा-गोविंदानं चालले आहे आणि आतमधला विकाससुद्धा चांगल्या तिथे झालाच आहे. याच्यामध्ये आपल्याला मान्यच करावं लागतं. त्या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे विकास होईल, शांता आपण सांगितल्याप्रमाणे विकास होईल, नाही अशातला भाग नाही. सतीश पेन्नामजी त्या ठिकाणी शाब्दिक प्रेरणा नाही घ्यायची, एक कमिटेड आपण करायचं की हा जो आदिवासी आमचे जे बंधू आहे त्यांच्या जीवनामध्ये उद्या बदल घडला पाहिजे. निवड त्या ठिकाणी एक शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या उद्या रोजगारचा कसा, उद्या त्यांची नवीन पिढी सुद्धा आबाळाला हात लावेल अशी निर्माण कशी होईल. आता आदिवासी बंधूचे मुलं पायलट कशी होतील, इंजिनियर कशी होतील, डॉक्टर कशी होतील, याच्यावर आपण विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने खूप प्रेरणा असलेली आहे. मी सन्मान्य खासदार साहेबांना एवढं सांगितलं की खासदार साहेब कधी समजा वेळ मिळाला तर मागं मी एकदा केला होता प्रयत्न, पण मग धाकाधोकीमध्ये राहून गेला आपल्या आता तो प्रश्न. मला नीट आठवते, शांताला त्याची कल्पना आहेच. कोलीत माराला एक त्यांची रेसिडेन्शियल स्कूल आहे आदिवासी लोकांशी, आणि ते रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मास्तरच देत नाही राज्य शासन, टीचरच देत नाही. शाळा चांगली आहे, इमारत झकाझक आहे ना शाली, इमारत झकाझक त्या ठिकाणी आहे, पण टीचर नसल्यामुळे आमच्या आदिवासीची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्या ठिकाणी. आणि हा विषय तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज हा दैवताच्या पुढे शपथ म्हणून ग्रहण केला पाहिजे. सांगितलं की आमच्या मुलं शिकल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी मी स्वस्थ बसणार नाही आणि या देशाच्या लोकांना सुद्धा स्वस्थ बसू देणार नाही. ही भूमिका आणि विचारधारा आज आपण त्याच्या चरणी नतमस्तक होऊन गेलो पाहिजे, अशा प्रकारचा मनच व्यक्त करतो. आणि दुसरा एक दुर्दैवाचा भाग आहे, आज सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या लोकांना सतीश त्याचा विसर पडलेला आहे. खरं म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटते की या देशाची स्वातंत्र्याची लढाई लढत असताना तुम्ही आम्ही सगळेजण त्या लढाईच्या रणांगणात होतो. ब्रिटिशाच्या गोळ्या लाट्या आपण खाल्ल्या, आणि ज्यांनी ब्रिटिशाच्या सोबत ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी ब्रिटिशाची गुलामगिरी केली त्या सरकारमध्ये आहे. ह्या देशाचं ज्यावेळेस संविधानाची चर्चा पार्लमेंटमध्ये चालू होती, लोकसभेमध्ये, त्या संविधानाला विरोध करणारे लोक कोण, त्याची आजही भाषण पार्लमेंटच्या त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये आहे. त्यांनी कसा विरोध केला ते आज सत्तेमध्ये बसलेले आहे, आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सगळे बाहेर आहे. आणि म्हणूनच संविधानाच्या माध्यमातून हे आमचे जे आदिवासी बंधू जे आहे त्याला जर रिझर्वेशन मिळालं, त्याच्या रिझर्वेशन वेगवेगळ्या लोकांना अंतर्भूत कसं करायचं, कटकारस्थान त्या ठिकाणी चालू आहे. सतीची आपल्या त्याची कल्पना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या रिझर्वेशनमध्ये, आदिवासीच्या रिझर्वेशनमध्ये दुसऱ्या समाजाला घालून त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करून कसा लोकांमध्ये उद्रेक निर्माण करायचा आहे, ही मानसिकता सुद्धा त्या ठिकाणी वेळीच आपण समजली पाहिजे आणि त्याचं चोख उत्तर देण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. हे सुद्धा मनकत तुमच्या पुढे आज व्यक्त करतो. बाकी विकासासंबंध नक्कीच मला विश्वास आहे माननीय खासदार आणि त्याच्याजवळ असले आम्ही सगळेजण मिळून त्याचं नक्कीच करून घेऊ. शांतता आहे, शांता पुढे घाबरत नाही, शांता नेहमी आपलं काम रेटून करून घेते. मला अजूनही आठवते की पेजच्या आतमध्ये राहणाऱ्या आदिवासीला मदत कशी करायची भूमिका ती गेली. आणि एक स्वप्न मात्र सन्मान्य खासदार साहेब, आज तर नाही पण जेव्हा केव्हा आपल्याला त्या ठिकाणी शक्य होईल, सगळ्या राजकीय शिथिलाच्यावर आपलं त्या ठिकाणी सगळं वर्चस्व स्थापन होऊन जाईल, एक स्वप्न नक्कीच ह्या भागामध्ये मी बाळगून ठेवलेलं आहे. ते म्हणजे या तलावामध्ये आम्हा लोकांना मासेमारी करण्याचा त्या ठिकाणी अधिकार मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी हा आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे. हा तलाव आमचा आहे, आमच्या जंगलावर तयार झालेला तलाव आहे. आमच्या त्या ठिकाणी घरं गेल्या तलावामध्ये, त्याचे मासे बाकी लोक घेऊन जातात आणि आम्ही बेरोजगार म्हणून फिरत राहतो. हा कुठला त्या ठिकाणी विषय झालेला आहे. जसं जमिनीमध्ये आम्ही त्या ठिकाणी बियाणं टाकतो आणि आपलं पीक त्या ठिकाणी कापतो, तर तसं त्या जलाच्या पाण्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बियाणं टाकू आणि ते मासे घेऊन आम्ही आमचा रोजगार करू, आम्ही त्या ठिकाणी समृद्धी प्राप्त करू. ते करून घेण्यासाठी कायद्यामध्ये वेळप्रसंगी बदल करणं गरजेचं आहे, पण ते आज शक्य नाही. पण ते स्वप्न नक्कीच आपण उरायला घेऊ आणि त्या दैवताच्या चरणी नतमस्तक होत त्या ठिकाणी दैवताला आशीर्वाद मागतो. हे कुवारा भिवसेन दैवत, तू आम्हाला आशीर्वाद दे की आमच्या हातानं ते आदिवासी लोकांचा जो मूळ रोजगारी जो प्रश्न आहे तो करून घेण्यासाठी आम्हाला तो भरभरून आशीर्वाद दे, अशा प्रकारे मदत व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय जवान.